महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या 2 दिवसात 350 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उमेदवारीवरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले 2 दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या. आज या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो आहे. त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होत आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही, असा विश्वास आहे. पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर 4-5 दिवसात उमेदवारी संबंधी चित्र स्पष्ट होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडी करून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. मावळत्या सभागृहातील काँग्रेसच्या पूर्वींच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. काँग्रेसच्या या जागांचे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. महायुतीमधील जागा वाटपाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले. कोल्हापूर महापालिकेत 15 वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती, मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाने गती मिळाली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे 25 ते 30% जागांवर युवा पिढीला संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाची बेटी पढाओची अध्यक्ष आहे. गेली 13 वर्षे मी BJPचं काम करते प्रामाणिकपणे. माझ्या पूर्ण 75 प्रभागामध्ये माझी ओळख आहे आणि मला पक्षानं उमेदवारी द्यावी माझी अपेक्षा आहे. मी निवडून येण्याची मला खात्री आहे. शोभा सदाशिव कोळी, प्रभाग क्रमांक 30, त्यामधून मी BJP करून इच्छुक आहे आणि मला काम करण्याची संधी मिळणार BJP करून, हे मला काय मात्र शंका नाही. नमस्कार. सौ सुनीता शिवप्रसाद घोडके, प्रभाग क्रमांक 19, कोल्हापूर खाटीक समाजाची अध्यक्षा आणि बघितलं तर क्षीरसागर साहेबांचे शिवसेनेचे 4 उमेदवार होते, आमचे ऑलरेडी 33 होते. आम्ही समन्वयाने तो उमेदवार ठरवणार आहे आणि वरून आम्हाला कुठलाही दबाव नाही. वरून आम्हाला मोकळीक आहे प्रदेश स्तरावरून की तुम्ही स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांनी बसून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बसून हा निर्णय घ्यावा, अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला आहेत. खरं तर तुम्ही राज्यात अनेक ठिकाणी जात असता. KDMC, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, अशा ठिकाणी असं 50-50 फॉर्म्युला काही जाहीर करू शकतो का? अशी मागणी देऊ शकतो तर तुम्ही देऊ शकता. 100% भाजप 50 आणि शिवसेना 50 झाली तर सत्ता या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा प्रभाव जास्त आहे आणि दोघं एकत्र झाले तर चांगल्या पद्धतीनं सगळेच पालिका चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील, त्याचा मला विश्वास आहे.